तर बांधवांनो, आता मी अशा डोंगरावरती उभा आहे जे शिरूर गावामध्ये एवढं प्रसिद्ध आहे की म्हणजे लोक इथं सकाळ संध्याकाळ मस्तपैकी रोज एक्सरसाइजला येतात म्हणजे येतातच. तर चला बांधवांनो, आता मी तिकडंच उभा आहे. आता मस्तपैकी तुम्ही मागं डोंगर बघू शकता. आपण आता त्याच्यावरती चढणार आहोत आणि तुम्हाला मी एकदम टॉपचा नजारा दाखवणार आहे. टॉपवरून नजारा कसा दिसतो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही सकाळच इथं एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी आलो होतो. तर चला आता मस्तपैकी तिथं जॉगिंग करत करत जाऊ. आणि बघा भाई, एक नंबर वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. आता सकाळ असल्यामुळं खूप थंडी आहे आणि खरंच सकारात्मक ऊर्जा आहे तिथं, तुम्ही बघू शकता. हे बघा कसलं भारी आहे भाई. थांबा थोडं प्रॉपर दाखवतो. Years later. तर हे बघा मित्रांनो, आता मस्तपैकी डोंगराची ट्रेक चालू आहे आणि आता तिथपर्यंत फुल पळत आलो म्हणून फुल श्वास हे झालं आहे. तर चला बांधवांनो, आता मस्तपैकी वरती चाललोच आहे आपण. तसं वाटलं की थोडंसं आता थांबून बोलायला पाहिजे. अजून बी भाई हाप लागणं म्हणतो ना, तसं झालं आहे का लय जोरात पळत आलो आहे. तर आपला जो भाऊ आहे तो तिथं वरपर्यंत गेलेला आहे, म्हणजे पूर्ण वर नाही गेला, परंतु चला आपण जाऊ आता. One eternity later. तर बांधवांनो, आता मस्तपैकी डोंगराच्या टॉपला आलेलो आहोत आणि खरंच भाऊ, खरंच भारी वाटतंय नाही का. तुम्हाला आता इथून लवकरच नजारा पण दाखवणार आहे, परंतु त्याच्या आधी माझा भाऊ दाखवतोय. बघा माझा भाऊ तिकडे दिसत असेल की नाही माहीत नाही. हे बघा पुढे कुठं तरी, हे बघा हां यो माझा भाऊ आहे. तो तिथं मस्तपैकी रनिंग जॉगिंग करतोय त्याचा तो. तर मित्रांनो, आता मस्तपैकी डोंगराच्या टॉपला आलेलो आहोत आणि खरंच खूप मस्त आनंद वाटतोय, भारी वाटतंय, कारण भरपूर मेहनतीनंतर आपण इथं पोचलोय. मना डोंगर एवढं मोठं नाही आहे, परंतु आपण फुल जोर लावून पळत इथपर्यंत आलो, ते महत्त्वाचं. आता लवकरच तुम्हाला इथला नजारा दाखवतोय, कसं आहे काय लवकरच दाखवतो. तर चला, हे बघा इथं मस्तपैकी बसायला वगैरे जागा आहे, तो प्रॉपरली दाखवतो. थांबा हात काढतो. हे बघा इथं मस्तपैकी बसायला वगैरे जागा आहे. एक सुंदर असा सूर्य आहे. पक्ष्यांचे मस्त थवे वगैरे जात होते आत्ता, ते आपण रेकॉर्ड करणं विसरलो. तर हे बघा मस्तपैकी इथं अख्खं शिरूर शहर तुम्हाला दिसणार आहे. मस्त शिरूर गाव तुम्हाला इथं मस्तपैकी दिसणार आहे. एकच नंबर कडक विषय. आणि आपला जो भाऊ आहे तो बघू शकता तिथं. थांबा झूम करतो थोडंसं. हे बघा आपला भाऊ तिथं मस्तपैकी रनिंग करत येतोय. एकच नंबर वातावरण आहे. सर्व लोक इथं मस्तपैकी एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी जमलेली आहेत. अजून लोक येतात तिथून. तर हे बघा परत एकदा दाखवतो. भारी असं सुंदर असा नजारा आहे, एकच नंबर. तर मित्रांनो, आता चाललोय घरी आणि तुम्ही बघू शकता मागं डोंगर. आता डोंगर काही एवढं उंच नाही की ते फार दिसायला, पण चांगलं डोंगर आहे ट्रेकिंग वगैरे करण्यासाठी. आणि रस्ते खूप मोठाले आहेत, असं नाही की निवळ थोडंफार चाललोय असं नाही. रस्ते खूप जास्त मोठे आहेत, तुम्ही बघू शकता. डोंगराचा एरिया आहे जसं तुम्ही बघू शकता. हे आपलं डोंगर वरती तुम्हाला मी नजारा दाखवलाच असेल. तर चला बांधवांनो, आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करून टाका. तुमच्या भावाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बांधवांनो, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर चला बांधवांनो, आता मस्तपैकी आपला व्यायाम वगैरे झालेला आहे, एक्सरसाइज झालेली आहे, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा. तर चला बांधवांनो, आता मस्तपैकी घरी जाऊ. इथून घरी जायला 2 गेट असतात. गेट काय नसतं म्हणा, एक रस्ता आहे डायरेक्ट. आणि इथं थोडेफार माझे रनिंगचे नाटकं. तर चला बांधवांनो, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल तुमच्या स्क्रीनवरती, त्याला पण क्लिक करा आणि बघा. मस्त कंटेंट आहे, तुम्हाला मजा येईल. एकदम झक्कास ब्लॉग आहे. तर चला बांधवांनो, भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.